माझा पुढचा मुद्दा तुमच्यासाठी असा आहे की ज्या वेळेला तुम्ही म्हणता MIM भारतीय जनता पार्टीला मदत करू पाहत होती म्हणून तुम्ही दूर झाला. मदत करायचं नाही म्हणत होतो मी. मदतीचं अजिबात ते हे नाहीये. 100 जागा MIM मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये लढू शकत नाही ही इतिहास असताना आणि हे माहीत असताना ती पक्ष ज्यावेळेस 100 जागा मागते त्यावेळेस आपण पॉलिटिकली लीड केलं पाहिजे की त्यांना युती तोडायची आहे. ठीक. पण असा आक्षेप तुमच्याबद्दलही येतो. मी एक म्हणतो की इलेक्शन कमिशनकडे जे पार्टीज रजिस्टर्ड आहेत त्यांना इलेक्शन लढण्याचा अधिकार आहे. ही जी नवीन नॅरेटिव्ह आलेली आहे की कोणतरी पक्ष कोणातरी मदत करण्यासाठी उभा राहतो ही पुन्हा सवर्णांची थिअरी आहे. म्हणजे तो नियम तुम्हालाही लावायचा नाही. माझं म्हणणं असं आहे की माझा मतदार हा माझा मतदार. तुम्ही असं मला बीटी म्हटल्यानंतर सुद्धा माझ्या मतदारांनी मलाच मतदान दिलेलं आहे. तुम्हाला गाढव त्यांनी ठरवलेलं आहे. आता एक्सेप्ट करा की तुम्ही गाढव आहात म्हणून. आम्ही सोडून बाकी असं आम्ही म्हणत राहणार. आम्ही नाही. मी असं म्हणणार आहे की ज्या पक्षाने MIM ला सुद्धा मतदान मिळालं मी नाही असं म्हणत नाहीये. तुम्ही हे एक्सेप्ट करत का नाही की इथल्या काही मतदाराला MIM पाहिजे. बरोबर. काही मतदारसंघाला डावा पाहिजे. काही मतदारसंघाला सोशलिझम पाहिजे. काही मतदारसंघाला भारतीय जनता पक्षाचं एक्स्ट्रीमिस्ट हिंदुइझम पाहिजे. ठीक आहे. काही जणांना असणारा गांधीयन विचारसरणी पाहिजे. हे तुम्ही एक्सेप्ट का करत नाही आहात? मग मला या रियालिटीज मध्ये उद्याच्या शेवटी असं आहे की उद्याच्या राजकारणामध्ये राज्य करणारा हा भारतीय आहे की भारतीय नाही आहे? माझं म्हणणं असं भारतीय आहे ना. तुम्हाला शंका काय त्याच्याबद्दल? मला नाही शंका आहे. तुम्हा सगळ्यांना मी सगळ्या चॅनेलवाल्यांना विचारतोय तुम्हा सगळ्यांना असणारं चॅनेलवाले जे आहेत आणि राजकीय नेते जे आहेत त्यांना असणारं कुठेतरी डाऊट आहे की येणारा राजकारणी हा भारतीय नाही आहे आणि म्हणून तुम्ही म्हणताय की 2 पक्ष असल्याशिवाय तिसऱ्या पक्षाचं अस्तित्व असू नये. तुम्हीच स्वतःहून एकमेकांवरती असणारा गैरविश्वास दाखवताय. तुम्ही एकाला भारतीय म्हणताय दुसऱ्याला नॉन भारतीय म्हणताय.